5 ऑगस्ट आज आहे आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरण हे ढगाळ, त्याप्रमाणे काही ठिकाणी फटकाऱ्यांचा वर्षाव चालूच आहे। हे जरी 100% भागांना नसलं, मात्र तुमच्या सगळ्या चिंतेचं ह्या पुढील 2-3 महिन्याचा जो काही आढावा आहे तो तुम्हाला अजूनही समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। बऱ्याच भागांमध्ये शेतकरी विहिरीच्या पाण्याबाबतीत किंवा अनेक प्रश्नाबाबतीत चिंतित राहतो की आम्ही हळद लावली आहे किंवा आणखीन पुढे काही पिकं घ्यायची आहेत, काहींना शिमला मिरची सारखं नियोजन करायचे, पाऊस कसे राहतील, त्याच पटीनं पुढे हे जे वातावरण आहे दिवाळी नंतरही आहे का, या सगळ्या प्रश्नांना जसं सांगता येईल तसं सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय। आणि खास हा लाईव्ह जो आहे तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण, आता निसर्गाचा तर कोणी वाली नाहीये, त्याचा 100% अचूक अंदाज कोणी देऊ शकत नाहीये, पण एक मात्र नक्की आहे, तसं मी तुम्हाला उन्हाळ्यापासून आतापर्यंत जे जे सांगितलंय त्या पद्धतीने ते घडत आलेले आणि त्याच पद्धतीने आता हा पुन्हा तुम्हाला एक विश्वास मोठा देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चलत जा आणि व्हिडिओ जुने सुद्धा आपल्या फेसबुकवरती, इंस्टावरती येऊ शकतात, त्यामुळे हे जे काही बटन दिलंय फॉलो करायचं ते फॉलो करून ठेवा, कारण की हेच आपलं ओरिजिनल पेज आहे, प्रोफाईल आहे। आज जर आपण बघितलं 5 ऑगस्टला तर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या भागांमध्ये पावसाचा जो काही प्रभाव आहे तो आहे संध्याकाळपर्यंत। धुळ्यात तुरळक ठिकाणी, विदर्भ मराठवाड्यात मोजक्या ठिकाणी हे शेड्यूल असणार आहे। आता तुम्ही म्हणताल की उघडायला पण पाहिजे, आणि त्याच भागातनं पुन्हा दुसरी कमेंट येते की हा पाऊस चांगला कधी आहे। या दोन्हीचं तुम्हाला मी गणित समजून सांगतो। ही जी काही 15 ऑगस्ट आहे, या 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे आजपासून 10 दिवस पुढचे पाऊस मोठे नसणार आहेत, आणि आहे सुद्धा। ही दोन्ही गोष्टी काय बोलतोय, कारण की दोन्ही कमेंटला अशा पद्धतीने उत्तर देईल की ज्यामध्ये तुम्हाला ती समजून जाईल। पाऊस आता जो पडतोय तो काही ठिकाणी मोठा पडतोय, लातूरमध्ये असे काही भाग आहेत तिथे मोठा पाऊस झालाय, काही ठिकाणी असा पण भाग आहे तिथे तुरळक ठिकाणी पडतोय। पण या प्रश्नांचं असं उत्तर असेल की हा जो पाऊस पडतोय हा सगळीकडे पडत नाहीये, जो 15 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत सगळ्यांना सारखा किंवा मोठाच पाऊस पडेल असं नाहीये सध्या। मग तुमच्या फवारणीला काही गावांना अडथळे घालील, काहींना घालणार पण नाही। दिवसभर नुसतं गोंगारण, धुरकट वातावरण, ढगाळलेली परिस्थिती, धड उन्हाळी तापणार नाही पण गरमी 11-12 वाजता जाणू लागेल। हीच परिस्थिती मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आहे। मग थोडेफार साठकारे जास्त प्रमाणात जे राहतील ते दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, रात्रीच्या वेळेला गोंदिया, चंद्रपूर भागामध्ये तुरळक ठिकाणी असे आहे। काहींना 100% उघडीप पाहिजे, पण पावसाचं एक गणित आहे, एकदा घेत नाही आणि घेतलं की पिच्छाच सोडत नाही, ही पद्धत त्या भागांमध्ये चालू राहील। तर अशा प्रकारचं आहे। 5 तारखेच्या पुढे म्हणजे 6, 7, 8 हे जे काही वातावरण आहे हे मग छत्रपती संभाजीनगरला पुन्हा फटकारे, वाऱ्याचा जो थोडा वाढेल 6 तारखेला, आणि हे जे धुरकट वातावरण आहे हे कमी जास्त व्हायला लागेल। 7 तारखेला 7 ऑगस्ट पासून वातावरण पुन्हा फवारणीच्या जागी 4 विभागामध्ये आहे, ठीक आहे। मग नंदुरबार असेल, शहादा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये पाऊस चालू राहणार आहे, बारीक किंवा मध्यम। तर मोठा पाऊस कधी हवे पाहिजे, कधी आहे, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन। थोडं लक्षात पूर्वक आहे का, ह्या सगळ्या 10-12 तारखेपर्यंत हे असं गणित आहे। नागपूरच्या भागांमध्ये जे बंगालचा उपसागर आहे तिथे एक पुन्हा छोटे मोठे लो प्रेशर्स बनत राहतील, हालचाली आहेत। त्यामुळे नागपूरसह गोंदिया, चंद्रपूर फक्त एवढ्याच कोपऱ्यामध्ये, बाकीच्या महाराष्ट्रात तिकडे दुर्लक्ष करायचे, फक्त एवढ्याच कोपऱ्यामध्ये 12-13 तारखेला थोडा पाऊस वाढणार आहे। त्यामध्ये मग भाग येतोय नांदेडचा परिसर सुद्धा काही प्रमाणात असेल, पण हा पाऊस आहे तो वाढेल असं सांगितलं। लगेच सगळे गावं लगेच कान टव करून पाहू नका, हा मोजका भाग आहे। मग यामुळे मोठा पाऊस जो आहे तो 16 पासून 17 पासून ऍक्टिव्हिटीला सुरुवात होईल। बंगालच्या उपसागरात लो प्रेशर हे 15-16 नव्हे, ते त्या अगोदरच बनेल, पण ज्यावेळेस ते महाराष्ट्राच्या दिशेने, एमपीच्या दिशेने यायला वेळ लागणार आहे, तो वेळ म्हणजे 15, 16, 17ची तारीख। यामध्ये 2 दिवस आधी येईल, 2 दिवस उशिरा येईल, पण येईल मात्र। आता या लो प्रेशरनं आता मागच्या वेळेस ज्या कमी दाबानं 30-31ला विहिरीचं पाणी वाढवले तो भाग आहे 60%, 65% आणि 70%, आणि विदर्भाचा बघितला आणि खानदेशचा बघितला तो 80% ही मोजतोय। मग दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जो अजूनही चिंतित असलेला भाग आहे, मग 17-18चा पाऊस आहे की तो तारण हातळेल का, तर डायरेक्शन त्याची जी
महाराष्ट्राच्या दिशेने, मराठवाड्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने जी वाटचाल आपण पाहतोय, खरं तर ते वरच्या साईडने आहे, पण ज्यावेळेस ती वरची साईड 100% बेतायला लागली की लगेच दक्षिण महाराष्ट्राकडे त्याचा प्रभाव पडतोच. मग या पद्धतीचा हा जो काही कमी दाब आहे, यामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की यामध्ये नुकसानकारक काहींना विहिरीला पाणी अजून उपसायची वेळ येईल आणि काहींना पाणी मेंटेन लेवलला येईल की जेवढं हवं तेवढं येईल. हे कंडिशन आहे मराठवाड्याची, विदर्भाची आणि खानदेशची. ह्या 17-18 ऑगस्ट पासून ते 22-23 पर्यंत ह्या 4-5 दिवसामध्ये होईल. म्हणजे मागच्या वेळेस 25-26 पासून स्टार्ट झाला होता तर 30-31ला सेम हे आहे. तुम्ही म्हणताल 17ला पाहिजे सांगितलं आणि 17ला का नाही आला, तर 17 पासून ते पुढे 22 पर्यंत आहे. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण की एका दिवसात 2 दिवसात गाव व्यापत नसतात. सुरुवात घेताना तो थोडीच घेतोय, पहिली पंगत लहानच असते, नंतर ती मग सगळं माणसं भेटतात, त्या पद्धतीनं ही प्रणाली आहे. तर याची मर्यादा आणि वाढ जी आहे ती सोलापूरपर्यंतही चांगली आहे, धाराशिवपर्यंतही चांगली आहे, त्यानंतर बीड जिल्हा चांगला आहे, नांदेडचे जे हालच होऊ शकतात, त्यानंतर अहिल्यानगरला सुद्धा चांगला आहे. थोडंफार पाणी मागच्या पावसात काही तुरळक भागात वाढले, तर आता ह्या पावसात काही भागांमध्ये वाढेल, पण 100% आणि सगळ्याच गावांचे मोठे पाऊस जे आहेत याच्यामध्ये तर काही प्रमाणात म्हणजे मागच्या इतकं तर आहेच, पण पुढे जे येणार आहे 12 सप्टेंबर वगैरे वगैरे, यामध्ये तुमची चिंता मिटणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ सुरुवातीला सांगितलंय की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चिंता मिटतील, पण ही सुरुवात 17-18 पासून सुरुवात होणार आहे. लक्षात आलंय. आता खानदेशला आणि विदर्भाला यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये रेलचेल असणार आहे. आणि त्या अर्थी मागच्या रिपोर्टमध्ये IMDने सुद्धा सांगितले की विदर्भाला पाऊस कमी होईल, पण त्या अर्थी त्यांनी कबूल पण केले, सानप सरांनी कालच कबूल केलंय की पाऊस सुपर एल-निनोच्या तुलनेमध्ये जास्त झालाय आणि दुष्काळाच्या तुलनेमध्ये बरा झालाय. तर ही प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. आता ज्या शेतकऱ्यांना चिंता वाटते त्यांना एकच सांगेल की 1972चा दुष्काळ किंवा पाऊसमान कमी आहे, हे तुमच्या मनाला तरी वाटतंय का यंदा पाऊसमान कमी आहे? हे विषय जाऊ द्या, 2025 वर्ष जाऊ द्या, पाऊस सरासरी इतका पडायला लागलाय आणि अनेक ठिकाणी तो पडतो सुद्धा आहे, पण तुम्ही ह्या 1-2 महिन्याच्या पावसावरती डिपेंड राहू नका. अजून सगळ्यात मोठा जो पॅटर्न असतो, जो एका दिवसामध्ये, एका घंट्यामध्ये नदी नाल्यांची जी काही दशा करतो, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान करतो, ते पावसा अजून राहिलेले आहेत. मग सुपर एल-निनोचा रोल काय आहे? बरेच जण विचारतायत सर सुपर एल-निनो, कारण की वैज्ञानिक कारणही दिलं पाहिजे. सुपर एल-निनो आहे आणि त्याच ताकदीनं तो उभा पण राहिलेला आहे. त्याच्या जर भरोशावर जर भारताचं गणित असतं तर खरंच यंदा 1972 पेक्षाही वाईट परिस्थिती आली, पण तो एकट्या भारताचं गणित ठरत नाही. हे तुम्हाला मी वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे की 2026च्याच 5 मार्च रिपोर्टमध्ये सांगितले की यंदा आयोडी तारणहार आहे. तोच रिपोर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे त्या उन्हाळ्यामध्ये त्यावेळेसही सगळ्यांचे रिपोर्ट वेगळे होते, पण त्यावेळेस ठामपणे भूमिका सांगितली यंदा आयोडी तारणहार आहे आणि हा आयोडीच परतीच्या पावसाचं मोठं गणित वाढवतोय, त्यामुळे काळजी का करताय? ठीक आहे. तर अशा पद्धतीने 17-18 पासून पाऊस वाढणार आहे. त्यामध्ये जवळपास खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा जास्त असून पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला त्याचा लाभदायक फायदा देखील होणार आहे. आणि भलेही पश्चिम महाराष्ट्र तो कमकुवत परिस्थितीत घेत असला तरी विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेसच हा परतीचा पाऊस घेऊन गेल्याच्या नंतरच तुम्हाला मी विचारेल की कसा दुष्काळ होता आणि ओला दुष्काळ आहे सांगा. ठीक आहे. आता अनेक जण हिवाळ्या संदर्भात हे देखील विचारतात, आमचे भुजबळ सर असतील तर नक्कीच पुढे बघूयात. सध्या मला काही कमेंट घ्यायच्या आहेत, त्या कमेंट घेऊयात. करा कमेंट सगळ्यांनी नक्कीच. भुजबळ साहेब व्हिडिओ बनेल. 7-8 पासून ते 15-16 पाऊस कसा आहे आपल्या भागामध्ये ना? धुरकट वातावरण, उन्हाचा एखादा चटका 10 तारखेला. 7-8 पासून पाऊस आहे, पण तो सर्व दूर नाहीये. वापसा वगैरे होतील, कामे वगैरे करता येतील. सुरेश पिठावरे सर, वडील सुरू आहे, गाव कुठे आहे माहित नाहीये, तालुका वगैरे टाकत चला जा. डिस्ट नांदेड, सध्या तुमच्या भागात आजही पटकारे बिटकारे चालू राहतील, थोडं टेन्शन आहे पावसाचं, कारण की तुमच्या भागामध्ये परेशान केलंय काही गावांना पाऊस मिळणार आहे. आज आणि उद्या सटकार आहे, 7-8 पासून थोडी कमी होतील. कोपरगावला रोज पाऊस आहे, पण दादा कोपरगाव मधूनच मला कमेंट येते की आमच्याकडे थेंब बी नाहीये. मला एक म्हणायचंय, थेंब नाही तर मग शेताचे फोटो पण टाकत चला, मला बघू द्या थेंब नसलेल्या भागात माल गुडघेतके झाली कशी. मी हे मजेशीर बोलतोय बरं का, मला तुमच्यावरती विश्वास आहे, पण अशा पद्धतीने कमेंट करू नका की थेंबच नाही, 2 महिने झाले आमच्याकडे थेंबच नाही. मग पेरणी झाली कशी? विहिरीला तर पाणीच नाहीये, तोही तुम्ही म्हणताय.
ठाणेला वारे आता ऑगस्ट सप्टेंबरला हवा कशी होणार आहे? आपल्या भागामध्ये हे बघा, जे पश्चिमी वारे आहेत ठाणे पालघर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर या टायमिंगमध्ये वारे तुमच्या भागात 15-16 पर्यंत हे जे पश्चिमी वारे आहेत ते राहतीलच, कधी कमी कधी जास्त. ठीक आहे. गेवराईला जोरात 17-18 आहे. राहुल भिसे सर तुम्ही कमेंटमध्ये तालुका वगैरे टाकत चला, मला लक्षात येईल. निलंगा आज पुन्हा फटकारे वगैरे वाढणार आहे. निलंग्याला थोडा ठोक पण पाणी काही काही ठिकाणी, उन्हाचा चाटका जिथे जिथे आणि धुरकट वातावरण कमी तिथे तिथे त्याच भागात पाऊस थोडा मोठा दिवस मावता असू शकतो. मंठा वगैरे परिसरात सुद्धा आज पाणी आहे, सर्वांना नाहीये पण आहे. सोलापूर मोहोळ पंढरपूर या भागात आज दुपारनंतर सटकारे वाढणार आहे. घटंजीला जो पुढचा पाऊस आहे राठोड सर तुमच्या भागामध्ये तो जास्त असणार आहे. चोपडा जळगावला बघा हवामान खराब आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने उपाययोजना करताय शेतीच्या बाबतीत कुठलं खत वगैरे टाकत असाल तर त्या करा. पुढचीही परिस्थिती खराब आहे तुमच्या भागामध्ये. चोपडा जळगाव. बदनापूरला मोठे पाऊस जे आहेत ते 17-18 पासून आहेत आणि 2 टप्प्यामध्ये तुमच्या विहिरी ओव्हरफ्लो होऊन जातील. रिसोडला 7-8ला सध्या मोकळं राहील, एवढं मोठं नाहीये, थोडं स्थानिक लेवलचं पडेल, एक 10-5 गावांना. पाऊस जास्त नाहीये 7-8ला, कामं करता येईल. बीडला पण चांगला आला खांडे सर नक्कीच. सोलापूर म्हाडा आपल्या भागात आज पुन्हा स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल आणि याच्यामध्ये काय होईल, भूमला कसा 1-2 गावा झाला तसं होऊ शकतं 1-2 वेळेस. आजची पण परिस्थिती आहे, उद्या पण आहे नक्कीच. राठोड सर भूमबारशी आजही आहे, फटकारी बिटकारी चौबे सर. तर चालेल, लाईव्ह चिंता करू नका, मी वारंवार हे सांगेल. शेवट पाहिल्यापासून जो शब्द आहे शेवटपर्यंत तोच राहणार आहे आणि आपण कुणाला कमी पण नका समजू. जे IMD ने कबूल जरी केलं असलं सानप सरांनी, तो माणूस इतका चांगल्या पद्धतीने एक्सप्लेशन करतो, त्या माणसाला चुकीचं ठरवले जाऊ नये ही माझी विनंती असेल. कारण की आम्ही अधिकृत नाही, तो माणूस अधिकृत आहे आणि त्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागतो आणि तो